बातमी सध्या समोर येते। हिवाळी अधिवेशन हे 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे। स्थानिक निवडणुकांमुळे मनुष्यबळाची कमतरता भासण्याची शक्यता आहे। तर हिवाळी अधिवेशन हे आता 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यात मनुष्यबळाची कमतरता भासण्याची शक्यता असल्याने हिवाळी अधिवेशन हे पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे। या संदर्भात आता काय अधिकृत घोषणा होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर सध्या राज्यातील राजकीय पक्षांना असेल, नागरिकांना असेल, ही ओढ लागली आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांची। आणि यातच आता या निवडणुकांमुळे मात्र हिवाळी अधिवेशन पुढे जाण्याची शक्यता आहे। मनुष्यबळाची कमतरता भासण्याची शक्यता असल्याने यावेळी हिवाळी अधिवेशन हे पुढे जाण्याची शक्यता आहे। तर हिवाळी अधिवेशनासंदर्भात काय अधिकृत घोषणा होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जर हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं गेलं तर मात्र महाराष्ट्रात आगामी होऊ घातलेले महत्त्वाचे निर्णयही पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा आणि त्याचबरोबर हिवाळी अधिवेशन या दोन्हींच्या तारखांचा ताळमेळ प्रशासनाकडून कशा पद्धतीने साधला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर अगदी काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजेल आणि त्यानंतर मात्र आगामी होऊ घातलेलं हिवाळी अधिवेशन हे पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे मनुष्यबळाची कमतरता ही भासण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते। त्यामुळे हिवाळी अधिवेशन आता किती दिवस पुढे ढकललं जातं या संदर्भात प्रशासन कशा पद्धतीने नियोजन करतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर सध्या राजकीय पक्षांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी पूजा उजगरे यांच्याकडून। पूजा, हिवाळी अधिवेशन हे स्थानिक निवडणुकांमुळे आता 10 दिवस पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, पुढच्या महिन्यामध्ये 8 डिसेंबर पासून नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार होतं असं वेळापत्रक समोर आलं होतं। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे हे अधिवेशन काही दिवस पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे। निवडणुकीची कामं आहेत त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता जाणवू शकते। 8 ते 10 दिवस हे अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची चिन्ह आहेत। नागपूरमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा करत होते आणि याच वेळी त्यांनी हे संकेत दिलेले आहेत। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका आहेत त्याची आचारसंहिता लवकरच लागल्याची चिन्ह आहेत। नोव्हेंबर महिन्याच्या म्हणजे याच महिन्याच्या अखेरीस ह्या निवडणुका पार पडू शकतात। त्यामुळेच हे अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे। अंकिता, निश्चित। पूजा, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।